नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. प्रकरण दुसरे, भारतीय समाजाचे वर्गीकरण. यामध्ये आज आपण आदिम समाजाच्या समस्यांचा अभ्यास करणार आहोत. आदिम समाजात निर्माण झालेल्या समस्या कोणत्या कारणाने निर्माण झालेल्या आहेत ते सुरुवातीला पाहूयात. आदिवासींच्या शोषणाची कारणे. एक, आदिम समाजाच्या खनिज आणि नैसर्गिक संसाधनावर ब्रिटिशांना ताबा हवा होता. 2, काही मिशनरींना आदिम समाजाचे धर्मांतर करावायचे होते. यामुळे अस्मितेचे संकट निर्माण झाले. 3, आदिम जमातीच्या प्रदेशात वैद्यक क्षेत्रातील व्यावसायिक आडते आणि विक्रेत्यांचा प्रवेश झाल्यामुळे आदिम जमाती त्यांच्या पारंपरिक वैद्यकशास्त्राला दुरावल्या. 4, आदिम प्रदेशात व्यापार आणि दळणवळणाच्या विकासामुळे या प्रदेशात बाह्य प्रदेशातील लोकांचा प्रवेश झाला. 5, औद्योगिक उभारणी आणि धरण बांधणीमुळे आदिम जमातींचे त्यांच्या पारंपरिक मूलस्थानापासून विस्थापन झाले. प्रामुख्याने ही 5 शोषणाची कारणे पाठ्यपुस्तकात आलेली आहेत. या शोषणातूनच खऱ्या अर्थानं आदिवासींच्या समस्या निर्माण झालेल्या आहेत. या समस्या प्रामुख्यानं पुढीलप्रमाणे आपण अभ्यासणार आहोत. पहिली समस्या आहे जंगल आणि व आदिवासी जमिनीपासून अलगता. आदिवासींना त्यांचे स्वतःचे एक स्वतंत्र अस्तित्व होते, ते म्हणजे जंगल, वनप्रदेश, तेथील संसाधने हेच त्यांच्या उपजीविकेची साधने होती. परंपरेने सामूहिक जीवन पद्धतीने ते जगत आवश्यक तेवढेच अन्न पिकवणे, गरजेपुरती शिकार करणे, प्राथमिक शेती ते करत असत. या समाजाने निसर्गाच्या विरुद्ध कधीही पाऊल टाकले नाही. म्हणजेच निसर्गाच्या नियमाप्रमाणे आदिवासी आपले जीवन जगत असत. आदिवासींनीच खऱ्या अर्थाने जंगलाचे रक्षण केले. जंगलाचे ते संरक्षक होते, राखणदार होते. पण ब्रिटिशांचा अंमल जेव्हा भारतात सुरू झाला तेव्हा त्यांनी प्रामुख्यानं जंगल आणि जंगलातील प्राण्यांचे संरक्षण करण्याच्या निमित्ताने इंग्रजांनी जंगल कायदा बनवला. यामुळे जंगलावरील आदिवासींचा हक्क आपोआपच हिरावला गेला. ब्रिटिश राज्यकर्त्यांचे आदिवासींबाबतचे धोरण हे आदिवासींना आहे त्या स्थितीत ठेवण्याचेच होते. आदिवासींवर हुकूमत गाजवणे तसे त्यांनाही अवघड होते. आदिवासींचे दुर्गम भागातील वास्तव्य हे एक त्यामागील कारण होते. आदिवासींनी इंग्रजांना त्यांच्या इलाक्यात वा जंगलात यायला प्रतिबंध केल्याची उदाहरणे पाहायला मिळतात. आदिवासींनी त्यांच्यात राजकीय जागृती होऊ न देणे, ते एकत्र येणार नाहीत यांची खबरदारी घेणे, असे अनेक प्रयत्न इंग्रजांनी केले आणि यातूनच इंग्रजांनी कायदेशीर तरतूद म्हणून 1864 साली जंगल संरक्षण कायदा आणला. जंगल संरक्षण कायदा करण्याच्या बहाण्याने इंग्रजांनी मग जंगलावरच आक्रमण करायला सुरुवात केली. अक्षरशः जंगलाची लूट केली. या जंगल संरक्षण कायद्याच्या अतिरेकी धोरणामुळे आदिवासींना त्यांच्या पारंपरिक अशा अनेक हक्कांना मुकावे लागले. सुरुवातीस आदिवासी गावाची सामुदायिक असणारी जमीन वैयक्तिक करण्यावर इंग्रजांनी सुरुवात केली. फूट पाडून त्यांचे जंगल आणि जमीन ही उदरनिर्वाहाची साधने व्यापारी वृत्तीच्या लोकांनी बळावली. आदिवासींसाठी ज्या पद्धतीने ब्रिटिशांनी शोषणाचा हा पायंडा पाडला तो आजच्या कालखंडातही आपल्याला आढळताना दिसून येतो. आजही ब्रिटिशांप्रमाणेच सावकार, व्यापारी, जमीनदार इत्यादींनी आदिम समाजाची जमीन ताब्यात घेतलेली आहे, तेथील संसाधनांचे शोषण केले आहे. परिणामी आदिम समाजाचे निसर्गचक्र व त्यावर आधारित आयुष्य विस्कळीत झाले. तसेच शासनानेही औद्योगिकीकरणासाठी, धरण बांधण्यासाठी, जलसिंचनासाठी, वीज निर्मितीच्या प्रकल्पांसाठी आदिम समाजांच्या जमिनीचे संपादन केले आहे. यामुळे आदिवासी स्वतःच्या जमिनीपासून व जंगलांपासून अलग झाला आहे. त्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. अगदी आदिवासींच्या पट्ट्यातच 90% कोळशाच्या खाणी आढळतात, 50% खनिजांच्या खाणी आढळतात. खनिजांच्या उपलब्धतेसाठी, कोळशाच्या उपलब्धतेसाठी आणि नैसर्गिक संसाधनासाठी जंगलावरती ताबा मिळवण्याच्या उद्देशाने
त्यांचे शोषण घडलेलं दिसून येते. मात्र यामुळेच आदिवासींना आपल्या जमिनीपासून, आपल्या जंगलांपासून अलग व्हावं लागलेलं आहे. त्यांच्या अलगतेची समस्या आजही पूर्णतः सुटलेली नाही. दुसरी समस्या आपण अभ्यासणार आहोत, ती म्हणजे दारिद्र्य आणि कर्जबाजारीपणा. पण तत्पूर्वी जंगलीपासून अलिप्तपणा प्राप्त झाल्यामुळे अनेक जमिनीपासून अलगतेचे असणारे जे खटले आहेत, ते कोणत्या स्वरूपात आहेत? शासन आणि जंगल आणि आदिवासी याबाबतचे असणारे खटले किती भयावह परिस्थितीचे आपल्याला प्रदर्शन घडवतात ते आपण बघूयात. जमिनीपासून अलगतेचे खटले. सन 2007-8च्या वार्षिक अहवालानुसार आदिम जमातींच्या जमिनी अलगतेच्या 5.06 लाख खटल्यांची नोंद झाली आहे. यामध्ये एकूण 9.2 लाख एकर जमिनीचा समावेश आहे. उपरोक्त खटल्यांपैकी 2.25 खटले एकूण 5 लाख एकर क्षेत्र जागेतील आदिम जमातींच्या बाजूने निकाली काढण्यात आले आहेत. एकूण 4.11 लाख एकर प्रदेशाशी संबंधित 1.99 लाख खटले वेगवेगळ्या आधारावर न्यायालयाने नाकारले आहेत. म्हणजे न्यायालयाने सुद्धा आदिवासींच्या बाबतीतल्या असणाऱ्या कायद्याच्या नावाखाली असेल, पुरेसा न्याय आदिवासींना दिलेला दिसून येत नाही. आदिवासी आपल्या हक्कासाठी आजही लढतो आहे. तो आपल्या मूळ जमिनीपासून, तो आपल्या जंगलांपासून दुरावलेला आहे. दुसरी समस्या आपण अभ्यासत आहोत, दारिद्र्य आणि कर्जबाजारीपणा. मुळात आदिवासींचे बहुतांश आदिवासी हे प्रामुख्यानं दारिद्र्य रेषेखालील जीवन जगतात. खाद्य संकलन करणे, शिकार करणे, मासेमारी करणे, शेती करणे, हस्तव्यवसाय यासारख्या आर्थिक क्रियांमध्ये आदिम लोक मागासलेली व कालबाह्य झालेली साधने, तंत्रे वापरतात. त्यामुळे त्यांच्या आर्थिक क्रियांची उत्पादकता खूपच कमी असते. शेती हा त्यांचा मुख्य व्यवसाय आहे, पण ते स्थलांतरित शेती करतात. त्यामुळे त्यांचे शेती उत्पादन खूपच कमी असते. केवळ 4-5 महिने पुरेल इतकेच अन्न मिळते. उर्वरित महिने ते कळे, फळे व कंदमुळे, पाने, फुले, कृमीकीटक इत्यादी खाऊन जगतात. आपला निर्वाह चालवण्यासाठी आदिम लोक जंगलातील साधनसंपत्तीचा वापर करीत होते. परंतु आता जंगलातील साधनसंपत्ती वापरण्यावर सरकारने कायद्याने बंदी आणली आहे. म्हणजे जंगलातून खाद्य संकलन करणे, जंगलात शिकार करणे, शेती करणे, गुरे चारणे इत्यादीवर सरकारने निर्बंध घातले आहेत. त्यामुळे आदिम लोक हे त्यांच्या पारंपरिक निर्वाह साधनांपासून वंचित झालेले आहेत. परिणामी आदिम लोकांना त्यांच्या मूलभूत गरजा भागवणे कठीण झालेले आहे. यातच स्थानिक सावकार आणि जमीनदार या परिस्थितीचा फायदा घेतात. आदिम जमातींचे शोषण करतात. कर्जाची परतफेड करण्यासाठी आदिम समाजाला बहुतेक वेळा त्यांची जमीन तारण ठेवावी लागते किंवा विकावी लागते. मूलभूत साधनांपासून, मूळच्या आपल्या अस्तित्वापासूनच त्यांचा या दारिद्र्याच्या समस्येचं दुष्टचक्र जे सुरू झालेलं आहे ते आजही पुढे चालू आहे. ते अधिकाधिक कर्जबाजारी झालेले दिसून येतात. पुढची समस्या आहे आरोग्य आणि पोषण. भारतातील बहुतांश आदिम जमाती पाण्यापासून होणाऱ्या संसर्गजन्य रोगांनी बाधित आहेत. त्यांच्यासाठी असे रोग कायमच जीवघेणे ठरतात. आदिम समाजातील लहान मुले जन्मतः कुपोषित असतात. कुपोषणामुळे त्यांच्यात अनेक कमतरता असतात. आदिम जमातीमध्ये बालमृत्यूंचे प्रमाण अधिक आहे आणि त्यात दारिद्र्य यामुळे आदिम समाजाला आरोग्य आणि पोषणाबाबत खबरदारी घेता येत नाही. कुपोषण ही आदिम समाजातील गंभीर समस्या आहे. प्रामुख्यानं आदिवासींच्या मध्ये स्वच्छतेच्या सवयी नाहीत. आदिवासींच्या मध्ये वैद्यकीय आणि आरोग्याच्या सुविधा यांचा अभाव आढळतो. आदिवासींच्या मध्ये अंधश्रद्धांचा प्रभाव आढळतो. पूर्वी एखादी साथीचे रोग पसरले तर ते रोग म्हणजे त्यांना भूत वाटत असेल. दुष्ट आत्म्यांचा प्रभाव म्हणून अशा गोष्टी घडतात, अशा त्यांच्या अंधश्रद्धा होत्या. अशुद्ध पाणी पितात, मद्यपान करतात, डॉक्टरऐवजी भगत मांत्रिकावर विश्वास ठेवतात. यामुळे त्यांना अनेक आजारांना सामोरं जावं लागतं. यातूनच त्यांच्या आर्थिक उन्नतीचं कोणतेही साधन नसल्यामुळे
त्यांच्या मुलांचेही कुपोषण घडते. आणि सर्वाधिक वाईट बाब म्हणजे बालमृत्यूचे प्रमाणही त्यांच्यामध्ये अधिक आढळते. त्यांच्या अडाणीपणाचा, त्यांच्या दारिद्र्याचा गैरफायदा अनेक लोक घेतात आणि यातून त्यांना लैंगिक संबंधानुसार प्राप्त झालेले अनेक आजार जडलेले दिसून येतात. त्यांच्यात कपडे वापराबाबतचे सुद्धा ज्ञान आढळत नाही. काळाच्या ओघात त्यांच्या आरोग्याच्या बाबतीत अनेक प्रयत्न केले गेलेले आहेत आणि यातून त्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. पुढील समस्या निरक्षरता. आदिम समाजाच्या विकासामध्ये त्यांच्या निरक्षरतेचा अडथळा आहे. मुळात शाळेच्या वेळात आदिवासींची शाळकरी मुले शेतीकाम आणि रोजीरोटी मिळवण्यास गुंतलेली असतात. मुलांकडे मत्तीचा हात म्हणून पाहिले जाते. त्यांनी पालकांना अर्थार्जनास मदत करावी अशी अपेक्षा असते. त्यामुळे पालक मुलांना शाळेत पाठवण्याबाबत नाखुश असतात. शिवाय शाळाही आदिवासींच्या वस्तीवर दूर असतात. शाळेतील अभ्यासक्रम आदिवासींच्या भाषेत शिकवला जात नाही. त्यामुळे मुलांना शिक्षणाची रुची निर्माण होत नाही. अशा कारणांमुळे आदिवासींची मुले शिक्षणाला मुकतात. म्हणजेच प्रामुख्यानं आदिवासींच्या बोलीभाषेत अभ्यासक्रम तयार केलेला गेलेला नाही. आदिवासींसाठी ज्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध आहेत त्यामध्ये इमारत असेल, त्यामध्ये क्रीडांगण असेल, ग्रंथालय असतील, प्रयोगशाळा असतील, खडू व फळा असेल, ही शैक्षणिक साधनं उपलब्ध ज्या प्रमाणात हवीत त्या प्रमाणात ती नाहीत. याबरोबर जे शिक्षक तिथे शिकवायला असतात ते बाहेरच्या भागचे असतात. परिणामी आपोआपच त्या शिक्षकांनाही शिकवण्यामध्ये रुची राहत नाही आणि सर्वात महत्त्वाचं जी भाषा शिकण्याची आहे ते त्यांचं माध्यमच नाही. त्यांच्या भाषेत अभ्यासक्रम तयार न केल्यामुळे ही त्या मुलांना प्रामुख्याने शिक्षणाची आवड निर्माण होत नाही. यातच शेतीसाठी, रोजंदारीसाठी, दारिद्र्याच्या गरजा भागवण्यासाठी हे आदिवासी लोक आपल्या मुलांना कामाला घेतात. परिणामी मुलांचा आधार घेतात आणि त्यामुळे शाळेत मुलं पाठवली गेली जात नाहीत. त्यातून आदिवासींच्या मुलांच्या शाळेतील गळतीचे प्रमाण खूप वाढीस लागलेले दिसून येते. अशा अनेक कारणामुळं आदिवासींच्या मध्ये निरक्षरतेचंही प्रमाण खूप आहे. पुढचा असणाऱ्या समस्या जी आहे ती म्हणजे वेठबिगारी. भारतातील कायदा व्यवस्थेत वेठबिगारी बंदी आहे. तथापि काही आदिम प्रदेशात या प्रकारचे वेठबिगार आढळतात. आता वेठबिगार ही गंभीर समस्या आहे. आदिवासींच्या गंभीर दारिद्र्य अवस्था आणि अनियमित उत्पन्न समस्येसाठी ती कारणीभूत आहे. खरं तर जमिनीपासून अलगता, कर्जबाजारीपणा, वेठबिगारी मजूर आणि दारिद्र्य या समस्या परस्परांशी संबंधित आहेत. सरकारी व स्वयंसेवी संस्था यांच्या प्रयत्नांमुळे आदिवासीमधील वेठबिगारी पद्धत कमी झाली आहे. आता या घटकामध्ये वेठबिगारी या शब्दाचा अर्थ समजून घेणं गरजेचं आहे. आदिवासी आपल्या दारिद्र्याच्या गरजा भागवण्यासाठी कर्जे काढतात. ती कर्जे त्यांना परत करता येत नाहीत. त्यांना जमीन गहाण तरी ठेवावी लागते किंवा विकावी तरी लागते. अशा वेळेस त्या कर्जांचा परतावा म्हणून सावकार, जमीनदार त्यांना आपल्याकडे आयुष्यभर वेटीस धरतात. जोपर्यंत कर्जाचा परतावा होत नाही तोपर्यंत त्याने आयुष्यभर त्या जमिनीवरच राबत राहायचे, कष्ट करत राहायचे. या पद्धतीलाच वेठबिगारी असं म्हटलेलं दिसून येतं. म्हणजे मजूर म्हणून, गुलाम म्हणून त्यांनी सबंध आयुष्य या सावकारांच्या प्रती, या जमीनदारांच्या प्रती प्रामुख्यानं व्यतीत करायचे. ही पद्धत म्हणजेच वेठबिगारी पद्धत. आणि या पद्धतीमुळेच माणसाला आजही आपण गुलाम बनवू शकतो हे वास्तव आपल्या समोर येताना दिसून येतं. यानंतरची शेवटची समस्या आहे ती म्हणजे स्थलांतरित समस्या. आदिम समाजाच्या स्थलांतरित शेतीमुळे मोठ्या प्रमाणात जंगलतोड व मातीची धूप होत असल्यामुळे ही एक समस्या मानली जाते. स्थलांतरित शेतीची आणखी काही नावे आहेत. झूम शेती, जी ईशान्य भारतातील आदिवासींची पद्धत आहे. खाल्लू शेती, जी बिहारच्या मालेर आदिवासींची पद्धत आहे. आणि पोडू शेती, जी मध्य भारतातील खोंड आदिवासीची पद्धत आहे. प्रामुख्यानं स्थलांतरित शेती आदिवासी करतात. ते स्थिर शेती करत नाहीत, एका जागेवर स्थिर राहत नाहीत, भटके जीवन जगत असतात. आणि भटके जीवन जगत असतानाच ते शेती करतात. यासाठी जंगल तोड होते.
त्यासाठी जमीन लागवडीखाली आणली जाते आणि परिणामी काही काळ शेती केल्यानंतर ते तिथून पुन्हा भटकी जीवन जगत असताना पुढे निघून जातात. त्यामुळे जंगल तोड होते, मातीची धूप होते. ही सुद्धा एक समस्या आदिवासींच्या बाबतीतली आढळते. स्थलांतरित शेती, निरक्षरता, वेठबिगारी, दारिद्र्य आणि कर्जबाजारीपणा, निरक्षरता आणि जंगल व जमिनीपासून अलगता या समस्यांचा आपण अभ्यास केलेला आहे. याबरोबर अनेक समस्या आदिवासींच्या जीवनामध्ये आहेत. त्यावरील उपाय शासन शोधत आहे. उपाययोजना करून आदिवासींचे जीवन उन्नत करण्याचा प्रयत्न करत आहे. यापुढील